नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आत्ताच एक मोठी घोषणा झालेली आहे, एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या बहीण योजनेबाबत. तर आदिती तटकरे यांनी स्वतः घोषणा केली आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला मिळणार आहे. तर बघा महिलांनो, तारीख निश्चित झालेली आहे. 29 सप्टेंबरला सगळ्यांना त्यांचा हप्ता मिळणार आहे. तर आता तुम्हाला प्रतीक्षा संपली आहे तुमची. तुम्ही 29 सप्टेंबरला तुमचं बँक अकाउंट चेक करा, तुमचं मेसेज चेक करा, तुम्हाला पैसे आलेत की नाही. पण त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांना दिलासा मिळाला आहे. तर राज्यातल्या महिलांसाठी आत्ता क्षणाची एक मोठी बातमी आहे ही सगळ्यात, की त्यांना त्यांचा जो हप्ता आहे तो 29 सप्टेंबरला मिळणार आहे. तर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा चालू होता. त्यात आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळात सरकारचा हा मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे ही न्यूज डायरेक्ट आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता 29 सप्टेंबरलाच मिळेल. आता कोणती तारीख पुढे जाणार नाही किंवा काही होणार नाही आहे. दिवस पुढे जाणार नाहीत. ह्याच दिवशी तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. तर महिलांनो, खूप मोठी न्यूज आहे ही. तुम्हाला आता वाट बघायची गरज नाही आहे. तुम्हाला 29 सप्टेंबरला तुमचा हप्ता मिळून जाईल. त्यामुळे हा जो तिसरा हप्ता आहे तो कोणाला किती मिळणार आहे मी तुम्हाला सांगते आता. सप्टेंबरचा तिसरा हप्ता सगळ्यांना आता मिळणार आहे, जो की आहे 29 सप्टेंबरला मिळणार आहे. तर ज्या महिलांनी ऑलरेडी त्यांना 2 हप्ते मिळाले आहेत, जुलै आणि ऑगस्टचे, त्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे, जो की आहे ₹1500. ठीक आहे. आणि आता ज्यांनी फॉर्म ऑलरेडी भरलेत 30 ऑगस्टच्या आत आणि त्यांना पहिले 2 हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना 29 सप्टेंबरला ₹4500 मिळणार आहेत बघा. कारण त्यांनी तर फॉर्म भरला आहे, पण त्यांना आधीचे पैसे नाही आले जुलै आणि ऑगस्टचे. त्यामुळे त्यांना जुलै, ऑगस्ट प्लस सप्टेंबरचे हे सगळे 3 हप्ते एकसाथ त्यांना मिळणार आहेत, ₹4500. आणि ज्यांनी 1 सप्टेंबरच्या नंतर फॉर्म भरलेत त्यांना मिळणार आहे फक्त सप्टेंबरचा हप्ता, म्हणजे आहे ₹1500. त्यांना आधीचे 2 हप्ते मिळणार नाहीत. फक्त ऑगस्टच्या आत ज्यांनी फॉर्म भरलेत आणि ज्यांचे पैसे आले नव्हते, ज्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळालेले नव्हते, आत्तापर्यंत एक पण हप्ता नव्हता मिळाला, त्यांना ₹4500 त्यांच्या खात्यात येतील. तर बघा, तुम्हाला आता कुठेही काही बघायची गरज नाही आहे. कारण त्यांनी आदिती तटकरे यांनी स्वतः घोषणा केली आहे की तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला तुमच्या बँकमध्ये जमा होईल. तर तुमचं जे काय आहे ते व्यवस्थित तुम्ही चेक करा. तुमचं बँक अकाउंट तुम्ही जाऊन चेक करू शकता 29 सप्टेंबरला. तुमच्या SMS-वर तुमचं लक्ष ठेवा. SMS आला आहे की नाही. तसेच तुम्ही तुमच्या बँकेत जाऊनही चेक करू शकता. तसेच तुमचं जे ॲप आहे बँकेचं, त्यात पण तुम्ही स्टेटमेंटमध्ये चेक करू शकता. काही ना काय होतं, मेसेज येत नाही कधी-कधी. तर तुम्ही स्टेटमेंटमध्ये जाऊ शकता बँक ॲपच्या, आणि त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही तुमचं चेक करू शकता. तर बघा महिलांनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. 29 सप्टेंबर तारीख ठरली आहे. आता असं होणार नाही की अजून एक न्यूज येईल किंवा त्याचं पुढे जाईल दिवस किंवा काय होईल, काही नाही. कारण सगळ्यांसमोर आणि सगळ्या सभेमध्ये, म्हणजे यांची जी राज्यसभा होती, राज्य मंत्रिमंडळात सरकारचा निर्णय झाला आहे, जो आहे वचनपूर्ती सोहळा चालू होता. त्यामुळे जिथं बरेच लोक असणार आहेत त्यांच्यासमोर झालेलं आहे. त्याच्यामुळे आता काही तुमचं चेंज होणार नाही, तारीख वगैरे काहीच. त्यामुळे 29 सप्टेंबर लक्षात ठेवा. आणि आता जास्त चेक करत बसू नका की आज येईल उद्या येईल. काही दुसऱ्या माहितीवर, अफवांवर विश्वास ठेवू नका. ही आहे ब्रेकिंग न्यूज आत्ताची, ज्यामध्ये आहे की 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता मिळालेला आहे. ही लाईव्ह न्यूज आहे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलेली आहे, आत्ता जस्ट आलेली आहे. आणि 29 सप्टेंबर ही डेट फिक्स झाली आहे. त्यामुळे महिलांना टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला 29 सप्टेंबरचा हप्ता येऊन जाईल. धन्यवाद. असेच तुम्हाला मी न्यूज देत राहील, ज्या रिसेंट न्यूज आहेत, ब्रेकिंग न्यूज आहेत. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त शेअर करा, म्हणजे बाकीच्या महिलांनाही कळेल की हप्ता कधी येणार आहे. धन्यवाद.